चला तर सामना चालू होईल। एकंदरीत आपण पाहतो 36 बॉल आणि 76 धावांची गरज आहे, म्हणजे सुरुवातीपासून मोठे फटके मात्र इथे स्वीकारावे लागतील। गोलंदाजी मार्कवर मर, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रूपचंद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोजला आपण पाहू शकाल। रूपचंद आणि मनोज ही जोडी अगदी महत्त्वाची ठरेल। टॉस करून घ्या प्लीज। JSR स्पोर्ट्स आणि आदिवासी वादळ कोकणेर प्लीज या टॉससाठी या, जिथे मात्र खडके साहेब आणि सुनील धानवा साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत। यावेळेस आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर इथे एक मोठा मस्सा गळाला लागतोय। या सुनील धानवा साहेब आणि खडके साहेब टॉस करण्यासाठी या। आपण आजच्या दिवसातला अगदी शेवटच्या सामन्याचा टॉस करणार आहोत। अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा राहिली। किशोरजी खडके साहेब आपल्याला पाहायला मिळतात, तर एका बाजूला सुनीलजी धानवा, अर्थातच आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची भूमिका सातत्याने आम्ही पाहिलंय। तर JSR स्पोर्ट्स विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर आजच्या दिवसातला अगदी हा सामना जर असेल आपण पाहतोय तो म्हणजे शेवटचा, आणि त्या सामन्यामध्ये काय होईल। चला वेळ कमी खर्च करा। नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये। तर जाऊया मॅचकडे। एकंदरीत आजच्या दिवसात जर पाटील नेटवर्क्स यांना जर आपण पाहिलं तर एकाच दिवसात 5 सेटअप आज आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये। खऱ्या अर्थानं पाटील नेटवर्क्स हे खऱ्या अर्थानं आज फक्त नेटवर्क नसून पालघरकरांचा ब्रँड झालाय। नितेश पाटील यांचा मात्र खडतर प्रवास देखील राहिला, परंतु आज सुखाचे क्षण मात्र अनुभवतात, कारण पाटील नेटवर्क्स याला भरपूर जास्त प्रसिद्धी मिळाली जाते। क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही खूप महत्त्वाची भूमिका, आणि जे मात्र पाटील नेटवर्क्सने सगळं काही दिलंय या पालघर क्रिकेटला, फक्त पालघर नव्हे तर पालघरच्या बाहेर देखील जाऊन आज भरपूर नाव मात्र कमावलं। एकंदरीत महाराष्ट्रात लोकप्रिय असलेलं मात्र हे चॅनल यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला, चेंडूला मात्र फेकून दिला, चेंडू निघून जाईल सरळ प्रेक्षकांना भेटण्यासाठी। 6 धावांकरिता 6। चार बॉल आणि 7 धावा। अगदी अमरच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतलाय। गोलंदाज अमर पुन्हा एकदा तयार होतील। फलंदाजी मार्कवर गणेशला आपण पाहतोय। रूपचंद मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चेंडू एकचा खेळ करतात। यावेळेस हा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी सांगितले की वाईट बाउन्स मात्र जास्त पाहायला मिळाला, ज्यामध्ये मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तपासून तर एकंदरीत आकार घेईल ती, म्हणजेच या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती। टार्गेटचा विचार केला तर आपण पाहतोय टार्गेट आहे 76 या धावांचं। पुन्हा एकदा हा चेंडू चांगला हाताळलाय, अनप्लेएबल। फलंदाजाला मात्र संघर्षामध्ये आणलं जातं, फलंदाजाला मात्र कठीण काळात आणलं जातं की इथून तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत तर निश्चित स्वरूपात प्रयत्न करावे लागतील, आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील। सक्सेसकडे वळायचं असेल तर प्रयत्न ही खूप महत्त्वाची भूमिका। गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार। यावेळेस हा फटका देखील चांगला, तिथे मात्र चेंडू फळीचा संपर्क चांगला होतोय, चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे, येतोय दर्जेदार। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे 14 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये। षटकार तुझ्या गालावर बिलकुरी काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर, तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल, पोयरे शोभून दिसशील माझाच मान। तुझी सागर वेणी केसा शोभून दिसक, तुझी सागर वेणी केसा शोभून दिसक।
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे धावसंख्या मात्र आपण पाहतोय 14 वरती जाऊन पोहोचते. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 चेंडू आणि आता 62 ची गरज. 30 चेंडू आणि 62 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला, आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 12.40 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. जिथे जर चांगलं क्रिकेट तुम्हाला इथून खेळायचं असेल तर 12 धावा प्रति षटकामध्ये यावेळेस मात्र सुरुवात केलाय. षटक क्रमांक 2 ला जिथे क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे पोहोचतात आणि धावसंख्या आपण पाहतोय इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 ऑन द स्कोर कार्ड. भारताचा एक उत्कृष्ट गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची आठवण करून देणारा क्रमांक, अर्थात 15 क्रमांक जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र त्याची आठवण होत असते. अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु आज भारतीय संघामध्ये कदाचित मात्र त्याला कानाडोळ होतं की काय म्हणायला हरकत नाही. उत्कृष्ट स्विंगचा किंग म्हणून म्हटलं जातं. भरपूर काळ इंडिया संघाची सेवा केली, परंतु आज इंडियामध्ये एवढं टॅलेंट आहे की जिथे चांगले चांगले क्रिकेटपटू बाहेर बसलेले आहेत. म्हणून इंडियामध्ये भरपूर कॉम्पिटिशन. क्रिकेट जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये तारे सितारे दिग्गज क्रिकेटपटू भरपूर आहेत. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश बुंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला या षटकातला 2 झालाय. अगदी पुढचा सामना एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर तर दुसऱ्या बाजूला JSR स्पोर्ट्स, ज्यामध्ये अतिशय चांगला बॅटल पाहायला मिळेल. आजचा दिवस या स्पर्धेचा आहे 4था. उद्या अंतिम दिवस. उद्याचे 6 सामने अगदी महत्त्वपूर्ण सामने असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. 28 बॉल आणि 60 धावांची गरज. एक मोठं क्रिकेट खेळावं लागेल. जबाबदारी, तंत्रशुद्ध फटके, ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ तुम्हाला जमवावा लागेल. चला प्लीज स्पीड अप. वेळ जास्त घेऊ नका. आणखीन एक मॅच खेळायचा आहे. आता वेळेचा विचार केला तर 4:20 झालेले आहेत मित्रांनो. आणखीन एक सामना खूप महत्त्वाची भूमिका. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि एकंदरीत आपण पाहू शकाल इथून चेंडू मात्र येतोय तो म्हणजेच सिंगल करिता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिल्या तर एकंदरीत 17. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता एक क्वेश्चन आहे ते म्हणजेच 27 बॉल आणि 59 धावांची गरज. खूप सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं. 76 धावांचा बटला करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ गोलंदाज ऋषी. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली, कारण फुलरनेंचा चेंडू यावेळेस होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क गणेश बुंदे यांना मात्र करता येत नाहीये. चेंडू आपण पाहता इथून सिंगल करिता दाखल झाला. 18 धावा धावफलकावरती. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 2 चेंडूंचा इथून पूर्ण खेळ बाकी असेल, जिथे एका बाजूला रूपचंद आणि एका बाजूला गणेश बुंदे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवर. मुख्य व्यासपीठावर किशोरजी खडके साहेब, तुषारजी पडवळे साहेब आणि आपण पाहतोय सुनीलजी धानवा साहेब, माजी सभापती, माजी उपसभापती पंचायत समिती. यावेळेस आपण पाहतोय शेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. येस, ॲब्सोल्युटली गॉन. बायका कांडत न भाताऱ्या रांगत, बायका कांडत न भाताऱ्या रांगत. उखलावर कांडत न जात्यावर दलत, उखलावर कांडत न जात्यावर दलत. बायका कांडत ना पुरी पुण्यात, उखलावर कांडत ना जात्यात दलत. बायका कांडत ना पुरी पुण्यात, उखलावर कांडत ना जात्यात दलत. बायका कांडत न पोरी पुण्यात, उखलावर कांडत न जात्यात दलत. बायका 5 बॉलचा मात्र खेळ झालाय, जिथे आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर जर आपण गोलंदाज पाहिले तर ऋषी यांचं मात्र हे षटक अगदी महत्त्वाचं. आतापर्यंत ज्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक बळी देखील घेतला, म्हणजे चांगली गोलंदाजी. चला प्लीज थोडं स्पीडअप करा मित्रांनो, वेळ आता कमी आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर युवा किंग सज्जनपाडा हा संघ पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र वाईड असेल, जिथे फाईन लेगमध्ये चेंडू गेला आणि या वाईडनं मात्र धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल, जिथे आतापर्यंत चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच 1.
यावेळेस आपण पाहतोय हा फटका चांगला खेळलाय, अगदी मात्र आपण पाहतोय वेगवान फटका, चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे, आलाय चौकार. या 4 धाव्यांनी मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल, ते म्हणजेच आतापर्यंत अर्थात 23. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा, मिलायला ये ना माझे मैतरणी माझे मैतरणी, ये ना ग माझे मैतरणी माल मिलाय तू ये ना माझे मैतरणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा, मिलायला ये ना माझे मैतरणी माझे मैतरणी. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेड. हॅलो, तर जाऊया मॅचकडे. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 23 आणि येणाऱ्या जर आपण पाहिलं तर षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल आणि 53 धावांची गरज आहे, जिथून बॅटिंग करण्यासाठी गणेश बुंदे एका बाजूला तर एका बाजूला आपण पाहतोय सुरेंद्र. गोलंदाजी मार्कवर मिलिंद ज्याच्या नावावर 50 धावा राहिल्या, अर्थात तोच आता गोलंदाजी मार्कवर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका अदा करतोय. गणेश बुंदेच्या बॅटमधून आलाय दर्जेदार हा षटकार. या 6 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. पोरी तू गवारी ना मी हो गवारी, पोरी होशील का ग तू माझी नवरी, पोरी तू गवारी ना मी हो गवारी, पोरी होशील का ग तू माझी नवरी. मी गणू तुझा तू माझी मीनू, मी गणू तुझा तू माझी मीनू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जर आपण पाहिला तपासून तर इथून देखील अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला इथे प्रयत्न होता आणि पंचांकडे मात्र लाऊड अपील, पंच नॉट आऊट असा करार देत आहेत. म्हणजेच धावसंख्या बघता बघता इथून पूर्ण झाल्या त्या म्हणजेच 3 आणि या 3 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे सरकते, ते म्हणजेच आत्तापर्यंत 32 ऑन द स्कोर कार्ड. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच आणखीन तुम्हाला इथून परिश्रम आहेत, इथून तुम्हाला भरपूर धावा जमवायच्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला आहे. एका बाजूला धांडवा ब्रदर्स, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजे संघ आहे युवा किंग सज्जनपाडा. धांडवा ब्रदर्स या संघाचा मात्र बॅटिंग परफॉर्मन्स चांगला राहिला. मिलिंदच्या मात्र 50 धावा कोण विसरेल. आज मात्र यूट्यूबच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात घरी जाऊन तो सामना बघेल आणि तिथे मात्र नक्कीच त्याला वाटेल की यस या 50 धावा भरपूर चांगल्या रीतीने राहिल्या, आठवणीतल्या मात्र 50 धावा राहतील. यावेळेस इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय, फलंदाज सुरेंद्रच्या बॅटमधून आलेला चौकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 आणि चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे त्या षटकातला 4. तिसऱ्या षटकातला खेळ चालू आहे. JSR स्पोर्ट्स विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर या संघाला विनंती करतोय की रेडी राहायचं आहे. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद आहेत, एका बाजूला धानवा ब्रदर्स हा संघ जर आपण पाहिला तर चांगल्या रीतीने मात्र खेळ ज्यांचा राहिला अगदी या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना. परंतु आत्ता जर आपण पाहिलं
तर गोलंदाजी मात्र आपण पाहतोय भरपूर काय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगला झेल सुनील धर्मासाहेबांच्या टाळा येतात म्हणजेच ऑल राईट. इथून मात्र विकेट मिळाली आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतंय. विकेटचं पतन इथे मात्र फलंदाज बातील बाद. प्रदीप प्रदीप मर्चंडे सर जर इथे कुठे असतील तर त्यांना विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रदीप मर्चंडे साहेब जर कुठे इथे असतील तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. जाऊया मॅचकडे जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ते म्हणजेच गोलंदाज आहेत मिलिंद. षटक क्रमांक 3 मध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि धावसंख्या 36 फलकावरती लागल्या जातात. इक्वेशन असं दिसतंय जिथे आता 20 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला दुहेरी धावांचा प्रयत्न करावा लागेल. 12ची सरासरी गाठावी लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये चेंडू फेकून झाले 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळी हा फटका खेळलाय. अतिशय चांगला फटका खेळला परंतु सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. अगदी चांगली आणि जलद फेकी आपल्याला पाहायला मिळतंय. या जलद फेकीनं धावसंख्या मिळाली ती म्हणजेच तुम्हाला 1. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली. यस आपण पाहू शकाल प्रदीपजी मर्चंडे साहेब अगदी शेवटचा सामना असेल त्याच्या शेवटचा इनिंगचं धावतं वर्णन ते आपल्यापर्यंत घेऊन पोहोचतील. अतिशय सुंदर आम्हाला लंच ब्रेकमध्ये देखील ज्यांनी आम्हाला सुट्टी दिली आणि खूप सुंदर रीतीनं समालोचन रिझवलं. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे पोहोचवत आहेत आणि एकंदरीत पोहोचतील परंतु धावसंख्या इथून जर आपण पाहिली तर सिंगल काही रोखू शकत नाही. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 38 वरती पोहोचते. आता 18 बॉल आणि 18 चेंडूंमागे 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 12च्या वर जातोय. 12.67 ही मात्र तुम्हाला गाठावी लागेल. ज्या अनुषंगानं मात्र जर आपण पाहतोय ह्या धावा जमवल्या जातील. आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे तत्पूर्वी ऐकूया डीजे अनिकेत यांना. चलगसनु डोंगरेला पिकेली कंदा खायला ग. चलगसनु डोंगरेला पिकेली जांबा खायला. डोंगरेला चलगसनु माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. डोंगरेला चलगसनु माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. चलगसनु डोंगरेला पिकेली करदा खायला ग. चलगसनु डोंगरेला पिकेली जांबा खायला. बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर ऋषी मात्र दाखल झालेत. सुंदर रीतीने मात्र ऋषी यांनी देखील प्रभावी केलं. चला वेळ जास्त घेऊ नका. आणखीन एक मॅच खेळवायचं आहे प्लीज. या सामन्याला आपण भरपूर विलंब करतोय मित्रांनो. जास्त वेळ खर्च करू नका. आणखीन सामना खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की प्लीज जास्त वेळ घेऊ नका. जाऊया मॅचकडे जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. अगदी 18 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता जिथे मात्र आपण पाहतोय गणेश बुंदे यांचा मात्र पाडल स्वीप आसमानी टोला. अतिशय चांगली बॅटिंग गणेश बुंदे यांच्या बॅटमधून आलाय. एक देखणा षटकार. डगआउटमधून टाळ्या येत आहेत शिट्ट्या येत आहेत कारण अतिशय चांगली बॅटिंग होते. सुपर लाईन और लेंथनं गोलंदाजी करता येत नाही परंतु फलंदाजानं अतिशय चांगला तंत्रशुद्ध फटका खेळला जिथून आपण पाहतोय इथे षटकार पाहायला मिळतोय. आता 17 बॉल आणि 32 धावांची गरज. सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने पोहोचेल नो डाऊट कारण चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पंच दर्शवतील. यस इट इज वाईट बॉल. खऱ्या अर्थानं हा चेंडू मात्र वाईड आहे. या वाईडच्या मात्र धावसंख्येनं सिंगल मात्र आपण निश्चित स्वरूपात पुढे आकार घेताना आता 17 बॉल 31 धावा 45 धावा मात्र फलकावरती लागल्या.
3 गडी देखील बाद झाले, म्हणजेच एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा गणेश बुंदे यांचा मात्र हा फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब आणि लांबच लांब हा फटका अतिशय चांगल्या रीतीने खेळला आहे. षटकार येतोय 6. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन, बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन. अगं ए पोरी तू येशील का बाजारी माझे हारी, अगं ए पोरी तू येशील का बाजारी माझे हारी. बाजारात नेशील मला काय. थँक्यू सो मच. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 चेंडू आणि आता 25ची गरज 51 फलकावरती आहे. चला स्पीडअप, थोडा मात्र वेळ कमी घ्या, तुम्हाला विनंती करतोय वेळ थोडा कमी घ्या. आणखीन एक सामना खेळवायचा आहे. अगदी आपण पाहतोय 8 सामन्याचं शेड्यूल आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि जे 8 सामने अगदी महत्त्वाचे आहेत. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दांडी गुल. यावेळेस हा चेंडू चांगला राहिला. अगदी आपण पाहू शकाल सुशांत धानवा हे देखील या मॅचमध्ये इन ॲक्शन बघायला मिळत आहेत आणि इथे मात्र फलंदाजानं अतिशय चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. गणेश बुंदे यांचा मात्र खेळ चांगला राहिला. अगदी डगमगत्या स्थितीमध्ये ज्यांनी मात्र संघाला वरती नेण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं क्रिकेट दाखवून दिलं. आता मात्र नवीन बॅटर दाखल होत आहेत. रोहितला आपण पाहतोय जिथे 15 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 15 बॉल 25ची गरज, 25ची गरज आणि 15 बॉल. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉलमधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉलमधला द्वंद्व आपण पाहू शकाल. 15 बॉल आणि 25ची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. ऋषीला आपण पाहतोय जसं मात्र हे दुसरं षटक SD आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत धानवा, धानवा ब्रदर संघाचे प्रॉपरायटर. एका बाजूला आदरणीय सन्मान्य सुनीलजी धानवा साहेब आहेत, अगदी त्यांचे चिरंजीव सुशांत आपण पाहतोय. फुलर बेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. यावेळेस हा चेंडू देखील डॉट आला. आता 14 बॉल आणि 25ची गरज. काही कमालीचं क्रिकेट पाहायला मिळतं. 14 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 25ची गरज आणि 14 चेंडू आहेत. अतिशय सुंदर क्रिकेट. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू कार्पेटला रोल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खराब क्षेत्ररक्षण झालं. लेझी एलिगेंट्स इथून मात्र शिक्षा होईल, पनिश होईल. चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या साहाय्यानं जर आपण धावा तपासून पाहिल्या तर निघून जातील. सरळ सीमा पलीकडे चौकार आलाय. अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पार. आलाय दर्जेदार शानदार चौकार. या 4 धावांच्या मदतीनं धावा आता पोहोचतात 55, म्हणजेच 13 बॉल आणि 21ची गरज. हा चेंडू देखील तेवढाच महत्वाचा आहे. या चेंडूवर भरपूर काही आपण पाहतोय. यावेळेस हा देखील फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेनं. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम देखील तेवढीच गरजेची भूमिका. मॅचमध्ये आणखीन चांगला रोमहर्षक एक टर्न आलाय जिथे 12 बॉल आणि 20ची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. जाऊया मॅचकडे जिथे 12 बॉल 20ची गरज असताना निश्चित स्वरूपात 2 फलंदाज एक छोटासा ब्रेक घेत आहेत आणि काहीतरी एक चांगले माइंडसेट करतील की कुठल्या रीतीने खेळ करायला हवा. प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे. आणखीन एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो आपल्याला. थोडासा वेळ कमी खर्च करा. बारा बॉल आणि 20ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ते आहेत म्हणजेच अमर. अमरला आपण पाहतोय जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर नुकताच दाखल झालेत. अतिशय छान रीतीने मात्र गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागेल. खऱ्या अर्थानं 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर होतील गोलंदाज तयार. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 20ची गरज. युवा किंग सज्जन बाडा, गणेश बुंदे यांच्या नावावर खऱ्या अर्थानं आजची संध्याकाळ रंगली. सुंदर लाईन, कमालीचं क्रिकेट, चित्तथरारक चेंडू. आता मात्र प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी प्रेशरमध्ये नेईल, तर गोलंदाजी करणारा संघ मात्र एका चांगल्या रीतीने लांब श्वास घेईल की चेंडू डॉट आलाय जिथे आता 11 बॉल आणि 20ची गरज आहे. यावेळी चेंडू फळीचा संपर्क नाही. क्षेत्ररक्षक खाली अँड गॉन.
पोरींचा नखरा पहा पहा र पोरींचा नखरा जाऊया मॅचकडे जिथे 8 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र पाहायला मिळतो. 8 बॉल आणि 18ची गरज, 18ची गरज आणि 8 चेंडू. सुंदर रीतीचा मात्र क्रिकेटचा असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत ते म्हणजेच अमर आणि आपण पाहू शकाल यावेळी हा चेंडू मात्र भरपूर वेगात आणि तिथे मात्र पायचीत मध्ये सापडलाय फलंदाज अमरना. मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव ओतू घातला म्हणायला हरकत नाही. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे 7 आणि धावा जमवायच्या तुम्हाला त्या म्हणजेच 18. काय होईल आणि काय बिघडेल, येणाऱ्या काळात कुठला संघ मात्र पुढे जाईल, कुठला संघ मात्र हरेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. घेऊया एक छोटासा ब्रेक जिथे 7 बॉल आणि 18ची गरज आहे आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पोरी तुझ्यासाठी घेन नवी KTM गाडी पण माझ्याकडे आता सध्या पैसा नाही. पेमेंट झाल्यावर करतो मी सगळं काही पण दिवाळीला खर्च केलाय कर्ज बॉल आणि 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18ची गरज आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॅटर मात्र दाखल झाले ते म्हणजे डाव्या हाताचे आकाश. पाहूया आकाश काय करतील आणि मात्र हा सामना जिंकून देतील का. जे अर्धशतक झळकावले त्याच्यासाठी हे 100 रुपयाचा कॅश प्राईज झालेलं आहे. हे मात्र 100 रुपये आपण घेऊन जायचं. फलंदाजाचं नाव मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन. ज्याचं नाव मिलिंद होतं त्याने मात्र सुभाष जाधव साहेबांच्या माध्यमातून ते 100 रुपये आले आहेत. यावेळेस मात्र फळीचं मात्र हातातून सुटली जाते. पंचांकडे मात्र लाऊड अपील करतात. षटक संपलंय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये 18ची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जशी मात्र फळी सुटली तसे मात्र अमर त्या फळीकडे पोहोचले. ज्या खेळानं तुम्हाला नाव दिलं त्या मात्र फळीचा सन्मान झाला पाहिजे. बघा कॅमेरामॅन मुनीत कुडू यांचं देखील सुंदर असं हे चित्रीकरण पाहायला मिळतं. अतिशय सुंदर ऑपरेटिंग कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्याच गोष्टींमध्ये परिपूर्ण असं पाटील नेटवर्कची एंटायर टीम साहिल आणि मुनीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 18ची गरज आहे. 6 बॉल आणि 18ची गरज, 18ची गरज आणि 6 चेंडू. कुठला संघ मात्र जिंकणार आणि कुठला संघ हरणार हा मात्र अगदी महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 18 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये जितू आणि आकाश ही जोडी धानवा ब्रदर्स या संघाने मात्र स्वतःला सिद्ध केलं की आमचा महत्त्वाचा खेळाडू नसताना देखील आम्ही चांगलं क्रिकेट मात्र खेळू शकतो. सहा बॉल आणि आपण पाहतोय 18ची गरज. मी उल्लेख करत होतो धानवा ब्रदर्सच्या संघाचा राकेश गोवारी सारखा दिग्गज खेळाडू मात्र कालच्या दिवसात दुखापतग्रस्त झाला. तदनंतर मात्र स्वतःला सावरलं संघानं. आपण पाहतोय मी निश्चित स्वरूपात अजय दानवा याचा उल्लेख करीन ज्याने मात्र आपण पाहतोय सुंदर रीतीचं क्रिकेट दाखवून दिलं. सकाळच्या सत्रात मात्र रिप्लेसमेंट मिळाली आणि थोडंसं नाराजगी हताशगी व्यक्त केली, परंतु आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं या संघानं मात्र स्वतःला सिद्ध केलं की संघर्षाच्या काळात आम्ही देखील हरणार नाही. आमच्याकडून जे काही आहे ते आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. ज्या अनुषंगानं आतापर्यंत या मॅचमध्ये पकड बनवलंय. गोलंदाज गौरव यावेळी बॅटची एज, चेंडू शॉर्टकट मॅनला जिथून मात्र आपण पाहतोय एका रुळावर 2 गाड्या आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. चला नवीन बॅटर लवकर यायचं आतमध्ये.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा. आपण पाहू शकाल आणखीन एक मॅच अगदी महत्त्वाचा आहे. JSR स्पोर्ट्स विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर ह्यांच्यातला मात्र तो मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आता 5 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 18ची गरज. नवीन बॅटर भावेशला आपण पाहतोय. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर आता 21.60 वरती पोहोचला. म्हणजेच 5 बॉल आणि 18ची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीने आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. धानवा ब्रदर्स या संघाने मात्र पुन्हा एकदा पलटवार केला म्हणायला हरकत नाही. कारण खऱ्या अर्थानं जो महत्त्वाचा फलंदाज गणेश बुंधे बाद झाल्यानंतर यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. या चुका मात्र तुम्हाला त्रास देतील. अगदी सिंगल हँडेड मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला. आपण पाहू शकाल लेझी एलिगन्स बघायला मिळाले. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार. आता 4 बॉल आणि 14ची गरज आहे. 4 बॉल 14 धावा. काही कमालीचा सामना. प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करणारा सामना. प्रेक्षकांना मात्र धरून ठेवणारा सामना. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. आणि आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मागे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस बॅटची एज. चेंडू मात्र आपण पाहतो स्क्वेअर लेगला. जिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय. अगदी 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 बॉल आणि 12ची गरज. 3 चौकार अदरवाईज 2 षटकार. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 चेंडू डॉट फेकायचे आहेत. काय होईल आणि काय बिघडेल. 3 बॉल आणि 12ची गरज आहे. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया काय होईल. जाऊया मॅचकडे. 3 बॉल आणि 12ची गरज. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज तयार. यावेळी षटकार आलाय. काय कमालीचा सामना. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रिझल्ट हा सस्पेंड असेल. क्या बात आहे. जो मात्र प्रेक्षक आता बसला होता तो उभा झालाय. जो उभा होता तो आता चालायला लागलाय. जो चालत होता तो आता धावायला लागलाय. अशा कंडिशनचा हा मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला. सुपर्ब क्रिकेट. 2 बॉल आणि 6ची गरज. जरी धावा मात्र टोटावल्या असतील तुम्ही प्रतिस्पर्धी संघ 76 तरी काय झालं. आम्ही देखील आपण पाहतोय युवा किंग सज्जनपाडा हा संघ देखील सहज हार मांडणाऱ्यांमधला नाही. सुपर्ब क्रिकेट. धावसंख्या फलकावरती 70. 2 बॉल आणि 6ची गरज. कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ हरणार. अगदी नेल कटिंग असा सामना. अगदी नख कुरतडून टाकेल असा हा सामना प्रेक्षकांसाठी. फुलरलेनचा चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला वळण दिलंय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. आता 1 बॉल आणि 5ची गरज आहे. नवीन बॅटर येईल तो स्ट्रायकिंग एंडला असेल. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. नवीन बॅटर येईल तो स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. कुठला संघ मात्र आपण पाहतोय पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. यो झिम पाणी. थँक्यू सो मच. 1 बॉल आणि आता 5ची गरज. चौकार मारला तर सामना टाय. डॉट आला तर धानवा ब्रदर्स वॉन. षटकार आला तर सज्जनपाडा संघ विनर. कुठला संघ जिंकणार. अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळालंय. 1 बॉल आणि 5ची गरज. 5ची गरज आणि 1 चेंडू. सुपर्ब क्रिकेट. अतिशय चांगलं क्रिकेट. सूर्या प्रीमियर लीग मध्ये सहज रीतीने मात्र कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष कशमकश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल आहे आणि 5 धावांची गरज आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय एक सुंदर असं मात्र हा सामना बघायला मिळाला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला हा सामना. 1 बॉल आणि 5ची गरज. अगदी दोन्ही संघांच्या डगाउटले खेळाडू आणि खेळाडू देखील देवाकडे साकडं मागत असतील की हा चेंडू आमच्या पक्षात असू दे. हा चेंडू मात्र षटकारासाठी जाऊ दे. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ साथ असेल की हा चेंडू मात्र डॉट येऊ दे. काय होईल आणि काय बिघडेल. 1 बॉल आणि 5ची गरज. षटकार
तर सामना जिंकतोय बॅटिंग, चौकार तर सामना टाय, डॉट तर मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच दानवा ब्रदर्स हा संघ सामना जिंकेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एक बॉल, 5ची गरज, चेंडू भरपूर काळ हवेत आणि धानवा ब्रदर्स या संघाने मात्र बाजी मारली. इथे मात्र विजयी संघाचं खूप खूप कौतुक, विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक, चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात आणि मात्र आजच्या दिवसातला हा 7वा सामना मात्र इथे संपतोय. आणि आपण पाहतोय हे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण पाहतोय या मिलिंद या फलंदाजाला ते मात्र आपण देणार आहोत. मी थांबतोय, तुम्ही थांबू